खाली ठेवते. काय चाललंय तुझं? तुला मज्जा येते का रिस्क घ्यायला सारखी सारखी? काय येतोयस इकडे? कोणी बघितलं तर? अगं कोणी नाही बघितलं, मी सगळं कन्फर्म करूनच आलोय. पण तू हे सगळं काय करतेस? चिवडा करतेय. आत्याने सांगितलंय लग्न घर आहे ना, मग कोणी अचानक आलं तर खायला नको. बरोबर. आणि सगळे आपापल्या रूम मध्ये आराम करत असतील. तुला कळत कसं नाही? हे सगळे ना तुझा वापर करून घेतायत आणि त्यांच्यापैकी कोणीच तुला मदतीला सुद्धा आलेलं नाहीये. असू देत रे, आपली घरची कामं करण्यात कसला आलाय कमीपणा? मुद्दा कमीपणाचा नाहीच आहे. तुला ना गृहीत धरण्यात येतंय. तू ना तुझं बाहेरचं रूप एकदा त्यांना दाखव. हा म्हणजे त्यांना कळू दे ना की तारिणी कशी आहे बाहेर ते. मी खरं सांगतो, तुला ना नंतर कोणीच काम सांगणार नाही. केडी, तुला माहिती आहे ना मी जशी बाहेर आहे तशी मी घरात राहू शकत नाही. अगं पण का? जाऊ दे, तुला नाही कळणार. का? माझी फॅमिली नाही म्हणून? परत जर असं बोललास ना तर काय? सुमी आजीला सांगेन की तिचा धनुष कसा वागतोय ते बघ. आणि मग कुटुंबातली मोठी व्यक्ती जेव्हा हक्काने कान धरते ना, त्यावेळेस कसं वाटतं हे कळेल तुला. तुम्ही खरंच माझी फॅमिली आहात का? तुला नाही वाटत का असं? नाही म्हणजे आहात. तर ही फॅमिली आता तुला चिवडा बनवायला मदत करेल. मला सांग काय करायचंय? अरे कशाला? अगं करतो ना. नको नको. मिरची पण टाक थोडी. नाही का? नंतर टाकतात. सॉरी. टाकतोय. अरे बाप. अरे मिरची. मिरचीचा हात डोळ्याला लावलास? थांब जरा थांब. बघू इकडे. अरे पुन्हा तोच हात लावतोस डोळ्याला. थांब जरा. ते कर ना परत. ते बरं वाटलं त्याने. हालू नकोस हा. थांब. ठीक आहे, बरं वाटतंय? केडी ठीक आहे? हो ठीक आहे. येत नाही तर कशाला उद्योग करायला जातोस रे? जरा. तारिणी, झाला की नाही चिवडा? का पोह्यांची गप्पा मारतेस आता? हो हो होतच आलाय. बोका बिका नाही ना आलाय? अगं नाही, बोका जरा मध्ये मध्ये करत होता म्हणून आवाज आला असेल तुला. आलेस हा मी? बॉस बोका काय? आलेस हा? झालंय.